स्टार्ट परिच्छेद. प्रस्तुतचा दावा वादींनी प्रतिवादी विरुद्ध निरंतर ताकीद मनाई हुकूम मिळवण्यासाठी दाखल केला आहे. परिच्छेद. दावा कलम 1 मध्ये मिळकतीचे वर्णन दिले असून वादी क्रमांक 1 ते 3 हे भाऊ असून वादी क्रमांक 4 ही त्यांची आई व वादी क्रमांक 5 बहीण आहे. रामभाऊ गाडेकर हे वादी क्रमांक 1 ते 3 चे वडील व वादी क्रमांक 4 चे पती होते व ते दिनांक 30/4/2014 रोजी मयत झाले आहेत. रामभाऊ गाडेकर यांनी दावा मिळकत दिनांक 9/11/1971 रोजी प्रतिवादी क्रमांक 4 यांची आई सईबाई गाडेकर यांच्याकडून रक्कम ₹1400 देऊन विहिरीचे पाणी हिश्शासह खरेदी खताने घेतलेली आहे व त्याप्रमाणे त्यांच्या नावाची नोंद फेरफार क्रमांक 10/449 नुसार झालेली आहे. दावा मिळकत ही वादींचे वडील व त्यांचे मृत्यूनंतर त्यांचे कायदेशीर वारस म्हणून वादींचे ताब्यात असून वारसांचा फेरफार 27,556 असा आहे. दावा मिळकत वादींचे मालकी हक्काने प्रत्यक्ष ताब्यात व कब्जे वहिवाटीस असून ते मिळकतीचा वापर व उपभोग घेत आहेत. परिच्छेद. वादींनी पुढे असे कथन केले की दावा मिळकतीच्या पश्चिमेस नगरपालिकेचा रस्ता व पुढे प्रतिवादींची मिळकत आहे. प्रतिवादींचा दावा मिळकतीशी अथवा सदर रस्त्याशी कोणताही हितसंबंध नसताना त्यांनी दावा मिळकतीमध्ये पश्चिम कोपऱ्यातील रस्त्याचा वापर वादींना करता येऊ नये या उद्देशाने त्यामध्ये काट्या, लाकडे व दगड टाकून हरकती केल्या आहेत. तसेच प्रतिवादींनी वादींना तुम्हाला पूर्वेकडून रस्ता आहे त्या बाजूने वहिवाट करा असे म्हणून अडथळा केला आहे. वादींना पश्चिमेकडील वहिवाट गावात जाण्या-येण्याकरिता सोयीची असून प्रतिवादी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दिनांक 1/9/2017 रोजी प्रतिवादींनी वादींना जाण्या-येण्याच्या रस्त्याशी तुमचा काही एक संबंध नाही व तुम्ही पूर्वेकडून वहिवाट करा असे म्हणून अडथळा केला. नगरपालिकेने तयार केलेल्या रस्त्याचा वापर व उपभोग घेण्याचा हक्क व अधिकार वादींना आहे. मात्र प्रतिवादी हे आडदांड असून ते वादींच्या शांततामय वहिवाटीस हरकत व अडथळे करीत आहेत. वादींनी प्रतिवादींना सदरचा रस्ता हा महानगरपालिकेचा असल्याबाबत समजावून सांगून देखील त्यांनी काही एक न ऐकल्यामुळे वादींना प्रस्तुतचा दावा दाखल करणे भाग पडले आहे. सबब प्रतिवादींनी दावा मिळकतीत तसेच मिळकतीच्या पश्चिम बाजूने नगरपालिका रस्त्याने जाण्या-येण्यास वादींना हरकती करू नये तसेच रस्ता वहिवाटीसाठी बंद करू नये अशा आशयाच्या निरंतर ताकीद मनाई हुकुमाची मागणी वादींनी केली आहे. परिच्छेद. प्रतिवादींनी निशाणी क्रमांक 15 प्रमाणे मूळ दाव्यास कैफियत व मनाई हुकुमाचे अर्जावर मनने दाखल करून वादींचे कथन नाकारले आहे. प्रतिवादींचे असे कथन आहे की वादींना रस्त्याच्या मागणीबाबत जाहीर ठरावाची मागणी करणे आवश्यक आहे. वादींच्या मिळकतीच्या पूर्व बाजूस नवनाथ मंदिराकडे जाणारा नगरपालिकेचा 60 फूट रुंदीचा डांबरी रस्ता अस्तित्वात असून तो नगर मनमाड रोड पासून खाली चितळी रोडकडे गेला आहे. त्यापूर्वी दोन्ही बाजूस जाण्या-येण्याकरिता रस्ता अस्तित्वात होता, परंतु चारीवर
नळ्या टाकून व रस्ते एकत्र करून 60 फूट रुंदीचा रस्ता तयार केला असून तो वादींच्या मिळकतीस लागून आहे. सदर रस्त्याचा वापर लगतचे धारक करीत आहेत. वादींच्या मिळकतीत दर्शवलेला पश्चिम बाजूकडील बोळ रस्ता हा दक्षिण बाजूकडील असलेल्या विहिरीवर जाण्या-येण्याकरिता व पाणी घेण्याकरिता अस्तित्वात होता. सदर बोळ रस्त्याचा वादी पाणी घेण्यासाठी वापर करीत होते व त्याचा उल्लेख खरेदी खतात रस्ता म्हणून केलेला असून त्यालगत प्रतिवादींची मिळकत आहे. वादींच्या वडिलांनी सन 1971 साली विकत घेतलेली दावा मिळकत चारीकडील बाजूची सोय बघून घेतली होती व त्या ठिकाणी असलेला रस्ता आजही वादींच्या वापरण्याकरिता आहे. परिच्छेद. प्रतिवादींचे पुढे असेही कथन आहे की दावा मिळकतीच्या पश्चिमेस नगरपालिकेचा रस्ता नाही, त्यामुळे वादी करत असलेली मागणी योग्य व रास्त नाही. वादींनी नगरपालिकेस आवश्यक पक्षकार म्हणून दाव्यात सामील केले नसल्यामुळे दावा रद्द होण्यास पात्र आहे. दावा मिळकतीच्या पश्चिमेकडे प्रतिवादींची घर मिळकत असून उर्वरित बखळ जागा आहे. त्यामुळे प्रतिवादींच्या मिळकतीतून वादींना रस्त्याची मागणी करता येणार नाही. नगरपालिकेचा कोणताही रस्ता अस्तित्वात नसल्यामुळे त्या ठिकाणी लाकडे व दगड टाकून वादींना हरकती करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. दावा दाखल करण्यास कोणतेही कारण वादींना घडलेले नाही. वादींचे दाव्यातील कथन हे मोघम स्वरूपाचे असल्यामुळे दावा खर्चासहित खारिज करण्यात यावा अशी विनंती प्रतिवादींनी केली आहे. स्टॉप.